उन्हाळी वाळवणातील आपला पहिला पदार्थ म्हणजे मिक्स डाळीचे वडे. वडे म्हणजे सांडगे पण म्हणतात आणि माझ्या माहेरी करोडे पण म्हणतात बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात याला मला नक्की सांगा. तर चला मग आपण वडे रेसिपी बघणार आहे उन्हाळी वाळवणातील. तर बघा, नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. खूप छान असे हे वडे म्हणजे सांडगे रेसिपी आहे. तर बघा, सांडगे रेसिपी आपली आजची आहे. तर बघा, इथं मी 2 वाटी मूग डाळ घेतली, 2 वाटी मठाची डाळ घेतली, 1 वाटी उडीद डाळ घेतली, 1 वाटी चवडीची डाळ घेतली बघा, आणि 1 वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. तर आपण असे मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहे. म्हणजेच वडे म्हणतात नाशिकला, आणि काही भागांमध्ये सांडगे पण म्हणतात. आणि माझ्या माहेरी जळगाव भुसावळला करोडे म्हणतात बरं का. तुम्हाला थोडंसं वेगळं नाव वाटेल. तर इथं बघा, 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी चवडीची डाळ. तर चवडीची डाळ आणि हरभरा डाळ आपण एकत्र भिजत ठेवणार आहे, कारण ती थोडीशी जाड असती, म्हणून तिला भिजायला थोडासा वेळ लागतो. तर आपण ती वेगळी भिजत ठेवणार आहे. आणि उडीद डाळ, मठाची डाळ आणि मुगाची डाळ ह्या तिघं डाळी आपण एकत्र भिजत ठेवणार आहे. तर 5 डाळी मिळून आपण हे सांडगे बनवणार आहे, म्हणजेच वडे वाळवणातील आपले वर्षभर साठवण्यातील. भाजीला आपल्याला वर्षभर लागत असतात. तर बघा, आता मी मठाची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ धुवून घेतली स्वच्छ 2 पाण्याने. आता बघा, तिसरं पाणी टाकून आपल्याला हे भिजत ठेवायची आहे. आणि हरभऱ्याची आणि चवडीची डाळसुद्धा आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, आणि ती पण त्याच्यातही पाणी टाकून भिजत ठेवणार आहे. तर फक्त मठाची डाळ आपण 2 वाट्या घेतली आणि मुगाची डाळ 2 वाट्या, बाकी उडीद डाळ 1 वाटी, हरभरा डाळ 1 वाटी आणि चवडीची डाळ 1 वाटी. तर असं आपण प्रमाण घेतलेलं आहे. तर तुम्ही नक्की मैत्रिणींनो या प्रकारे बनवून बघा. तर बघा, आता ह्या डाळी भिजलेल्या आहे. एक 5 ते 6 तास भिजवायच्या. सकाळीच टाकायचं, कारण रात्री जर टाकलं तर मुगाच्या डाळीला असा फेस येतो आणि थोडा आंबटपणा येतो. म्हणून सकाळी उठल्या डाळी भिजत घालायच्या. आणि आपण घरीच मिक्सरवर दळणार आहे. तुम्हाला जर गिरणीतून दळून आणायचं तर तुम्ही दळून आणू शकता, पण जास्त असलं तर मग तुम्ही दळून आणू शकता, नाहीतर घरच्या घरी पण आपण दळू शकता. तर आधी बघा, आता मी मुगाची, मठाची आणि उडदाची डाळ दळून घेतली. खूप बारीक दळायची नाही, खूप जाड पण नाही ठेवायची, मध्यम ठेवलेली आहे, म्हणजे भाजीला चव छान येते. तर बघा, आता इथं आपण हरभरा डाळ आणि चवडीची डाळ पण आता दळून घेत आहे बघा. तर आपली मठाची, मुगाची आणि उडदाची डाळ दळून झाली. त्यानंतर आता चवडीची आणि हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण दळून घेत आहे. आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ तिला अजून 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे जो फेस आलेला असतो डाळींवर तो निघून येतो आणि आंबटपणा अजिबात येत नाही मग वड्यांना, म्हणजेच सांडग्यांना बरं का. काही भागांमध्ये सांडगे म्हणतात, काही भागांमध्ये वडे म्हणतात. नाशिकला वडे म्हणतात, काही भागांमध्ये सांडगे म्हणतात, आणि माझ्या माहेरी मात्र करोडे म्हणतात. तुम्हाला थोडंसं नाव वेगळं वाटेल. तर बघा, आता आपण इथं काही मसाले घेतले होते, थोडेसे धने, जिरं, हिरवी मिरची आणि लसूण. आता इथं आलं पण घ्यायचं होतं, पण आलं माझ्याकडून राहिलं बरं का. तुम्ही आलं नक्की टाका. तर बघा, आता हा मसाला धने, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची आपण दळून घेतली. तुम्हाला जर इथं लाल मिरची पावडर वापरायची तर तुम्ही वापरू शकता, पण आपण जर हिरव्या मिरचीची जर वड्यांची भाजी बनवली तर मग ते लाल मिरची पावडरमुळे तो कलर थोडासा वेगळा येतो, म्हणून हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही लाल मिरची पावडर पण मग याच्यामध्ये वापरू शकता. आता सगळी डाळ दळून झालेली आहे. जो मसाला दळून घेतला होता आपण, लसूण, धने, जिरं आणि हिरवी मिरची, तोही टाकून घेतला. चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता काही ठिकाणी कोथिंबीर टाकत नाही, कीड लागतं म्हणून, पण काही कीड वगैरे लागत नाही. छान जर आपण उन्हामध्ये खूप कडकडीत वाळवले तर काही कीड लागत नाही, आणि एकदम पॅकिंगच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे. आपल्याला लागतील तेवढेच वर ठेवायचे. आता हे मिश्रण छान असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी आता मी 1 ते 1.5 चमच हळद पावडर टाकलेली आहे. तर हे छान आता मी फेटून घेते. आणि तुम्ही बघू शकता, मी खूप बारीकही दळलेलं नाही, खूप जाडही दळलेलं नाही. आणि तुम्ही या प्रकारे सांडगे मैत्रिणींनो नक्की बनवून बघा.
तुम्ही नेहमी याच प्रकारे बनवाल, इतके स्वादिष्ट लागतात. आणि तुम्ही म्हणाल उडीद डाळ, तर तुम्ही नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागतात. तर आणि तुम्हाला जर स्किप करायचं तर नाही टाकायची तर नका टाकू, पण तुम्ही या प्रकारे अशा 5 डाळी वापरून तुम्ही नक्की सांडगे बनवून बघा, म्हणजेच वडे. तर तुम्हाला नक्की आवडेल. आता हे बघा मिश्रण दळून झालं आणि एक 10 मिनटं मी झाकण ठेवणार आहे फक्त. आणि तुम्हाला अजिबात उन्हात वगैरे जायची गरज नाही. घरातल्या घरात मस्त असे एका परातीमध्ये, ताटांमध्ये असे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि गोळा घ्यायचा बघा वड्यांचा, आणि असे वडे तोडायचे. तुम्हाला जर झाऱ्याने टाकायचे तुम्ही झाऱ्यानेही टाकू शकतात. आणि मी थोडीशी तरी मोठेच टाकत आहे बरं का, कारण मी तुम्हाला भाजी रेसिपी पण दाखवणार आहे मी कशा प्रकारे बनवणार आहे. तर असे वडे बघा मी तोडून घेत आहे. तुम्हाला यापेक्षा बारीक टाकायचे तुम्ही टाकू शकता, आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो. तर असं कुणीही म्हणू नका मोठ्या आकाराचे टाकलेले आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात. खरं तर माझ्या माहेरी यापेक्षाही मोठे मोठे टाकतात, आणि जेव्हा भाजी बनवतात तेव्हा थोडेसे भाजून त्यांना थोडेसे ठेचून घेतात. या प्रकारे असतं. तरी मी तुम्हाला दाखवणार आहे भाजी कशी बनवायची. तर आता बघा मी असे वडे असं हाताला एका वाटीमध्ये गार पाणी घेतलेलं आहे, हाताला पाणी लावून लावून वडे टाकून घेतले. आणि बघा सगळे वडे टाकून झालेले आहे, आणि सगळे वडे मस्त छान आरामशीर सावलीमध्ये टाकून घेतले घरात. आणि नंतर वरती मी टेरेसवर नेलेले आहे आणि पत्र्यांवर ठेवून दिलेलं आहे बघा. टेरेसवर पत्र टाकलेले आहे बघा डकवर. तर मग त्याच्यामुळे मी असे ठेवून घेतले, आणि तुम्ही बघू शकता वडे किती सुंदर वाढलेले आहे बघा, आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर नक्की मैत्रिणींनो तुम्ही या प्रकारे मिक्स डाळीचे सांडगे वडे नक्की बनवून बघा. तर बघू शकता किती सुंदर आता वडे वाढलेले आहे, आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला ही वडे रेसिपी, सांडगे रेसिपी जर माझी खरोखर आवडली असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वर्षाचा साठवणीचा पदार्थ असतो, तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्ही बनवून बघा. श्री स्वामी समर्थ.